Ankur, sowing seeds of hope. अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या संतांच्या गोष्टी ऐकताय ना? संत एकनाथ महाराजांची पुढची गोष्ट ऐकूयात या 5व्या भागात. गोष्टीचं नाव आहे एकनाथांची तीर्थयात्रा. 4थ्या भागात तुम्ही पाहिलेच असेल की एकनाथांना त्यांच्या गुरूंनी म्हणजे जनार्दन स्वामींनी तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि एकनाथ तीर्थयात्रेस निघाले. सोबत त्यांचे गुरु जनार्दन स्वामी देखील होतेच. क्षेत्र त्र्यंबकेश्वरला एकनाथांनी निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि गुरूंच्या आदेशावरून एकनाथांनी चतुश्लोकी भागवत हा आपला पहिला ग्रंथ लिहिला. मग एकनाथांना जनार्दन स्वामी म्हणाले, एकोबा, आता तू पुढची तीर्थयात्रा कर. समाजाचा अनुभव घे, तरच तुला लोकांची सुखदुःख कळतील. तू वर्णाने ब्राह्मण आणि वयाने तरुण. चातुर्वर्णाची चौकट मोडून काढण्याचे धाडसी काम तूच करू शकतोस. सर्वात आधी तू पंढरीची वारी कर आणि मग पुढील तीर्थांना भेट दे. माझा आशीर्वाद आहे. गुरूंना नमस्कार करून एकनाथ पंढरपूरला निघाले. काही वारकरी दिंड्या घेऊन पंढरीस निघालेले त्यांना दिसले. म्या धोंडीबा, तुम्ही कुठून आलासा आणि कुठशी चाललात? मी एकनाथ पैठणचा, पंढरीला पहिल्यांदाच येतोय. घेऊन चला मला तुमच्यासोबत. तू बामण दिसतोस, सोवळं ओवळं पाळणारा, शिवाशिव पाळणारा, वय ना? मी जन्माने ब्राह्मण पण कर्माने तुमच्यासारखा माणूसच आहे की. पांडुरंगाची आपण सारी लेकरे, त्याच्या दारी भेदाभेद कसला? धोंडीबा मामा, मला पंढरीला घेऊन चला तुमच्यासोबत. टाळ गजरात दिंडी पुढे निघाली. उच्च नीच भेद न ठेवता एकनाथ सर्व वारकऱ्यांमध्ये मिसळून गेले. आपल्या मधुर रसाळ वाणीने अभंग रचून ते म्हणू लागले. त्यातून लोकांना कसे वागावे, देवावर विश्वास कसा ठेवावा, भेदाभेद कसा करू नये असा उपदेश करू लागले. बघता बघता एकनाथांबद्दल सर्वांच्या मनात आदर निर्माण झाला. अखेरीस एकनाथ पंढरपूरला पोहोचले. कळस दर्शनानंतर ते थेट गाभाऱ्यात गेले. त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. बाहेर येऊन पाहतात तर काय, विठ्ठल मंदिराच्या बाहेर असलेल्या संत चोखामेळ्यांच्या समाधीपाशी शिरप्या नाना, कोंडीबा, धोंडीबा असे सगळे वारकरी उभे होते. लांबूनच विठ्ठलाचे मिळेल तसे दर्शन घेत होते. असं का? तर त्यांना अजूनही विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्याची परवानगी नव्हतीच. एकनाथांना खूप वाईट वाटले. एकनाथ बाहेर येताच त्यांच्या पायावर सर्वांनी आपले डोके ठेवले. अरे अरे अरे, असं करू नका. धोंडीबा मामा, तुम्ही तर वयाने पण मोठे. अहो, समाजाचे नियम आहेत. आम्हाला मंदिरात प्रवेश नाही. तुम्ही विठ्ठलाला पाहिलं आणि आम्ही तुम्हाला. तुम्हीच आमचे विठ्ठल. अहो, तुम्हीच आणलत ना मला इथे. तुमच्या सहवासातच मला पांडुरंग भेटला. पण आता फार दिवस असं चालायचं नाही. पुढे मी माझ्या घरी पांडुरंग मूर्तीची प्रतिष्ठापना करेन. तेव्हा या पांडुरंगाचे दर्शन तुम्ही पण घ्यायचे, ते पण गाभाऱ्यात जाऊन. रूढी परंपरा झुकारून, वर्णभेद झटकून तुम्ही या तिथे. हाच तुमचा आणि माझा विजय असेल. या पांडुरंगाची आपण वाट पाहूया. येईल तो एके दिवशी. वय वय नाथ महाराज, आम्ही बी भिणार नाही कोणाला. येऊ आम्ही दर्शनाला नियम जुगारून. तुम्हाला माहितीये, 12 वर्षांनी पुढे खरंच पांडुरंगाची मूर्ती साक्षात श्री विठ्ठलाच्याच इच्छेने एकनाथ महाराजांच्या घरी वास्तव्यास आली. त्या पांडुरंगाला विजयी पांडुरंग असं म्हटलं जातं. त्याची गोष्ट आपण अंकुर मराठीच्या पुढच्या एखाद्या भागात पाहूयातच. पंढरीनाथाचा आशीर्वाद घेऊन एकनाथ पुढील प्रवासासाठी निघाले. मग एकनाथ भिलवडी मार्गे क्षेत्र औदुंबर येथे श्री दत्तात्रय मंदिरात दर्शनास आले. कृष्णाकाठी ध्यान लावून बसले. आपल्या गुरूंचे सद्गुरू असलेल्या श्री दत्तात्रेयांनी
त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले, एकनाथा, तू वाडी क्षेत्री जा. माझे अनेक भक्त तिथे आत्मरूपाने वास्तव्य करणाऱ्या श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येतात. कृष्णेचे पात्र खूप खोल आहे. तिथे स्नान संध्या करणे अवघड जाते. तू तिथे घाट बांधण्याचे कार्य कर. श्री गुरुदेव दत्त. जशी आपली आज्ञा. असे म्हणून नमस्कार करून ते नरसोबाच्या वाडीला निघाले. गुरुदेवांच्या आदेशावरून पुढे काही वर्षांनी नरसोबाच्या वाडीला कृष्णा नदीच्या काठी एकनाथांनी एक दगडी उतरता घाट बांधला. नरसोबा वाडीवरून एकनाथ पुढील प्रवासास जाण्यास निघाले. वाटेत ते पाहत होते, सगळीकडे यवनी सत्ताधाऱ्यांनी आपली दहशत पसरवली होती. मुल्ला मौलवी यांचा सुळसुळाट जाणवत होता. हिंदू लोकांची धर्मांतरे होत होती. कुठे गायींना पळवून त्यांना मारले जात होते, तर कुठे मंदिरातल्या मूर्तींची तोडमोड आणि विटंबना होत होती. एकनाथ अतिशय चिंतित झाले. एकनाथ आदिमायेच्या मंदिरासमोर येऊन उभे राहिले आणि तिला म्हणाले, दार उघड बये, आता दार उघड. अलक्षपूर भवानी दार उघड. माहुर लक्ष्मी दार उघड. कोल्हापूर लक्ष्मी दार उघड. नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तू साकार. घेऊन 10 अवतार, करिसी दृष्टांचा संहार. म्लेच्छे गांजिले देवभक्ता, महिमा उच्छेदिला सर्वथा. न चले जपतप तत्वता, धाव शस्त्र उगारून आता. दार उघड बये, आता दार उघड. तुळजापूर लक्ष्मी दार उघड. तेलंगण लक्ष्मी दार उघड. कन्नड लक्ष्मी दार उघड. ऐसे तुझ न पहावे जाण, म्हणून बैसलीस मौन धरून. विटेवरी समचरण ठेवून निवांत बैसलीस. एका जनार्दनी माऊली करी कृपेची सावली. दार उघड बये, आता दार उघड. पाताळ लक्ष्मी दार उघड. अष्टभुजा लक्ष्मी दार उघड. पंढरपूर निवासिनी दार उघड. दार उघड माते, दार उघड. आई, हे काय चालू आहे सगळीकडे? मानवता धर्म विसरलेच आहेत सगळे. हे अत्याचार कधी थांबणार? मूळचा भागवत धर्म मरगळून पडलाय. म्लेच्छांच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी आधी या स्वधर्मातील भेद मिटायला हवेत. त्यासाठी लढण्याची मला शक्ती दे माते. इस्लामी आक्रमणांपासून रयतेला वाचवणारा, स्वकीय धर्म जपणारा आणि भेदाभेद जुगारून एकसंध स्वराज्याची स्थापना करणारा राजा जन्मू दे माते. दार उघड माते, दार उघड. आणि आदिमातेने एकनाथांचे ऐकलेच. तुम्हाला माहितीये, त्याच सुमारास साधारण इसवी सन 1552 मध्ये वेरूळच्या बाबाजीराव आणि उमाबाई भोसले यांना मालोजी भोसले हे पुत्ररत्न प्राप्त झाले. मालोजी राजांनी वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांचे नातू म्हणजे आपले छत्रपती शिवाजीराजे. पुढे एकनाथ पैठणला परततात का, हे ऐकूयात पुढच्या गोष्टीत.